नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता पार्थ आणि जीवाचा सक्का लहान भाऊ म्हणजेच युगंधर देशमुख हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या फायनल इयरला असतो आणि त्याच कॉलेजमध्ये त्याच्याच क्लासमध्ये नंदिनी आणि काव्याची सख्खी लहान बहीण म्हणजेच आरुषी मोहिते ही देखील शिकायला असते. तर आता पार्थ आणि जीवाची मोहितेंच्या घरी सोयरीक जुळल्यापासून हे दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि आता युगंधर आणि आरुषी हे दोघेही त्यांच्या इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असल्यामुळे त्या दोघांनीही एकमेकांशी आता लव्ह मॅरेज करण्याचा निर्णय घेतलेला असतो. कारण नंदिनीच्या लग्नाच्या वेळी देशमुख फॅमिली आणि मोहिते फॅमिलीमध्ये जो काही मोठा तमाशा झालेला असतो त्यामुळे आता पुन्हा एकदा युग आणि आरुषीच्या निमित्ताने सोयरीक जुळवण्यासाठी देशमुख फॅमिली आणि मोहिते फॅमिली तयार नसतात आणि यामुळेच आता युग आणि आरुषी दोघेही कोणालाही काहीही न सांगता गुपचूप लग्न करतात. तर आता हे दोघेही लव्ह मॅरेज करून देशमुखांच्या घरी येतात. तर आता हे दोघेही घरी येताच नंदिनी समोर पाहते तर काय चक्क आरुषी आणि युगंधर लग्न करून आलेले असतात. नंतर काव्याला सुद्धा हे पाहून खूप मोठा धक्का बसतो. यावर नंदिनी म्हणते, अरे हे काय तुम्ही आम्हाला न सांगता गुपचूपच लग्न केलं की काय काय आहे हे सगळं. यावर आता आरुषी म्हणते की ताई तुला हे सगळं मी नंतर सांगते, अगोदर तू आम्हाला घरात तरी येऊ देत. आणि असे म्हणून आता योगा आणि आरू दोघेही घरात येतात. तेवढ्यात आता मानिनी काकू पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. नंतर मानिनी काकू युगकडे प्रचंड रागाने पाहत म्हणतात, अरे नालायका, तुला यासाठीच बाहेर शिकायला पाठवलं होतं का रे. अरे तुझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुला चांगला जॉब लागल्यावर तुझ्यासाठी आम्ही मोहितेंकडे आरूचा हात मागणारच होतो, पण तू आम्हाला न विचारता एवढा मोठा निर्णय का घेतला. चल चालता हो या घरातून, आम्हाला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. यावर आता हा सगळा मोठा गोंधळ ऐकून पार्थ आणि जीवा खाली येऊन पाहताच त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. नंतर आता पार्थ आणि काव्या तसेच जीवा आणि नंदिनी मानिनी काकूंची समजूत काढत त्या दोघांनाही माफ करून त्यांचा आता आपल्याला स्वीकार करावाच लागेल असे पटवून देतात. तर मित्रांनो, मालिकेतील हा नवीन ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का ते कमेंट करून नक्की सांगा.